2022 मध्ये असं काय झालं की तुम्ही मूर्तिकार चेंज करून कलागंध आर्ट्सला शिफ्ट झाले? आपण अध्यक्ष झालोय तर ते व्यवस्थित पार पडलं पाहिजे. त्याच्यामुळे मग तो माझा फायरमॅनचा जॉब मी क्विट केला. तर त्याला आपण वर्गणी, आपल्या विभागातली सगळी लोक वर्गणी चिंतामणी जायची. महागणपती हा नाव कसा पडला मंडळाचा? त्यामागचा काय फीडबॅक तुम्हाला भेटली? काय रिझन होते की बाबा गर्दी वाढली आणि एक डिसिजन तुमच्या मंडळामध्ये झालेलं की बाबा बसलेली नाही, आपण उभी मूर्ती करू? तर त्यामागची काय प्लॅनिंग होती आणि त्यामागचा मेन रिझन काय होता की आपण उभीच मूर्ती करावी? 3, 2, 1 स्टार्ट. जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी? टीजीपी इज बैक. हालांकि टीजीपी कहीं गया ही नहीं था. टीजीपी एक छोटे से ब्रेक पे था, जो 3 महीने का फेज होता है आईपीएल का, वो ब्रेक पे था. बट वो ब्रेक में भी आपने इतना प्यार दिखाया, इतने कमेंट्स दिए, इतने डीएम्स दिए, इतने कॉल्स किए कि भाई टीजीपी कहाँ है, टीजीपी कहाँ है, वी आर मिसिंग टीजीपी. तो हमने ये निर्णय लिया है कि आज से टीजीपी 365 डेज एक्टिव होगा. कोई भी सीजन आए, कुछ भी आए, टीजीपी बंद नहीं होगा. दिस इज माई प्रॉमिस टू यू. सेकेंड चीज, हमारे एक स्पेशल गेस्ट है हमारे बीच में, युवा अध्यक्ष, काला चौकीचा महागणपति के प्रेसिडेंट श्रीनाथ दादा पराड़कर. आज हम उनसे बहुत सारी बातें करेंगे, काफी ज्यादा मंडल के इनसाइट्स जानेंगे, उनके टिप्स, उनके जो मैनेजमेंट टिप्स है, और बहुत सारी बातें होगी. एंड तक एपिसोड को जरूर देखना, लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करना. जय गणेश. जय गणेश दादा. जय गणेश. जय महागणपती. जय महागणपती. तर दादा, आपली मूर्ती स्टुडिओ विजय आर खातूकडे होती एवढं वर्ष, म्हणजे एक लेगसी त्यांनी केली आपल्या गणपतीसाठी. तर 2022 मध्ये असं काय झालं की तुम्ही मूर्तिकार चेंज करून कलागंध आर्ट्सला शिफ्ट झाले? ह्याची सुरुवात म्हणजे आपली जी मूर्ती आहे, आपली महागणपती, ज्या चाळीतनं जातो, म्हणजे जे लोक बघायला त्या चाळीतनं येतात की मूर्ती कशी जाते, कशी बाहेर येते, हे सगळं जे बघायला येतात, तर ते आपण लास्ट 10 वर्षापासून आपण उभी मूर्ती केली. तर उभी मूर्ती असताना म्हणजे विजय आर खातू, म्हणजे जेव्हा खातू सर होते तर तेव्हा त्यांनी ते चालू होतं, व्यवस्थित चालू होतं. मग जसं लॉकडाऊन झालं, मग लॉकडाऊनमध्ये ते सगळ्या अटी निर्बंध आले की बा मूर्तीची हाईट छोटी झाली पाहिजे, ते सगळं आपण छोटी केली. तर तेव्हा खातू म्हणजे विजय आर खातू या स्टुडिओमध्ये आपली मूर्ती होती. तर मग तेव्हा खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्या की म्हणजे खातू सरांचं निधन झालं 2017ला. मग त्यानंतर 2 वर्ष सिद्धेश दिघोळेंनी त्या मूर्तीवर आपलं काम केलं. आणि नंतर मग जसं कोविड आलं तसं 2 वर्ष आपण ती मूर्ती छोटी केली. जसं कोविड संपलं तसं 2022ला आपल्या मंडळाच्या लोकांनी आपण डिसिजन केला की मोठी मूर्ती आहे, तर म्हणजे गोष्टी तशा झाल्या पाहिजे, व्यवस्थित मूर्ती आत गेली पाहिजे. कारण का शेवटी आपल्या तो श्रद्धेचा विषय आहे मूर्ती, म्हणजे मूर्तीला थोडंही काय गडबड झाली नाही पाहिजे. त्यामुळे आपण विजय खातू म्हणजे खातू वर्कशॉपपासून आपण ती मूर्ती सिद्धेश दिघोळे कलागंध आर्ट्समध्ये आपण 2022ला आपल्या मंडळाने तो इनिशिएटिव्ह घेतला आणि आपण त्यांच्याकडे जाऊन ती मूर्ती सिद्धेश दिघोळे यांनी घडवली. आता 4 वर्ष झाली सिद्धेश दिघोळे आपली मूर्ती घडवतात आणि ह्या वर्षी देखील सिद्धेश दिघोळे आपली मूर्ती घडवतील. खूप चांगलं वाटतं दादा की 4 वर्ष झाली आणि एकापेक्षा एक मूर्ती आपल्याला बघायला भेटली की कॉन्सेप्ट, ॲनाटॉमी, हाईट, परफेक्शन, ते व्यवस्थित म्हणजे कलागंध आर्ट्सली एक लेगसी कॅरी फॉरवर्ड केली. तर विच इज अ गुड डिसिजन बाय द मंडल. आता दादा एक बोला की अपार्ट फ्रॉम प्रेसिडेंट, म्हणजे प्रेसिडेंट तर तुम्ही महागणपतीचे आहात, बट व्हॉट इज युअर प्रोफेशन? म्हणजे प्रोफेशन तुमचं काय आहे? कारण लोकांना हे माहिती नाही आहे की बाबा की एखादा अध्यक्ष मंडळामध्ये 2 महिनाच काम करतो, म्हणजे वर्षभर काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज चालते, बट एकच महिना मंडळाचा मेन काम असतो. बट वर्षभर तुमचं प्रोफेशन काय आहे? तसं मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात मी फायरमॅनचा कोर्स केलेला आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचा. हो, गव्हर्नमेंटचा कोर्स माझा झालेला आहे. तर मी माझ्या आयुष्यातले 6 वर्ष मी जॉब केला. आणि लास्ट वर्षी 2024ला जसा मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो मंडळाचा, तर तो जॉब मी म्हणजे सोडला. कारण का काय आहे की एक तर जॉब करू किंवा मंडळ हे करू, कारण का माझ्यावरती जबाबदारी होती की म्हणजे एक मंडळ आपण अध्यक्ष झालो आहे तर ते व्यवस्थित पार पडलं पाहिजे. त्याच्यामुळे मग तो माझा फायरमॅनचा जॉब मी क्विट केला. आणि त्यानंतर मग मी पुढे माझ्या वडिलांचा, म्हणजे आमचा फॅमिली बिझनेस फोटोग्राफीचा आहे, तर त्यामध्ये वडिलांना थोडं मदत करून आणि फॅमिली बिझनेसमध्ये राहून आता चालू आहे की बाबा गणपती आले की कसं परत जॉब स्विच करणार, क्विट करणार, त्यापेक्षा बाबा बिझनेसमध्ये उतरलो आहे मी सध्या. आणि फोटोग्राफी माझी सध्या चालू आहे, म्हणजे वडिलांबरोबर थोडा माझीचा हात आहे माझा. एक खूप चांगली गोष्ट आहे की, आणि एक खूप शॉकिंग पण गोष्ट आहे की मंडळासाठी तुम्ही जॉब क्विट केला आणि नंतर तुम्ही बिझनेसमध्ये आले.
तर काय फेज होता, म्हणजे काय विचार आलेला की बाबा जॉब की मंडळ, म्हणजे एक टफ डिसिजन आहे की बाबा, कारण दॅट इज युअर करिअर आहे ते तुमचं. बट असं तुमच्या मनात काय आलं की जॉब क्विट करावा आणि मंडळामध्ये तुमचा फुल कॉन्ट्रीब्युशन आणि टाइम द्यावा? नाही, कसं असतं म्हणजे लहानपणीपासूनच आपल्याला गणपती म्हणजे आपलं आराध्य दैवत. आपल्या मंडळाला आपल्याला वाटतं की बाबा आपण मूर्ती बसवू, आपण उत्सव मोठा करू, हे करू ते करू, सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत असतो. पण जेव्हा स्वतःवर एक जबाबदारी येते, आता मंडळाचं अध्यक्षपद म्हणजे खूप मोठं झालं, ते मी खूप लहान वयात म्हणजे देवाच्या कृपेने ते मी अनुभवलं, त्यावर मी काम करतोय. तर मग असं नको व्हायला की बाबा फक्त म्हणजे नाव होतं आहे किंवा आपलं नाव होतं आहे म्हणून अध्यक्षपद घेतलं आहे, असं काही झालं नाही पाहिजे. तो एक विचार माझ्या मनात होता. त्याच्यामुळे मी माझा जॉब क्विट केला. माझ्या घरच्यांनी पण त्यासाठी मला सपोर्ट केला की ठीक आहे, म्हणजे मंडळाचं पद घेतलं आहे तर ते एक सारथी लागलंच पाहिजे की म्हणजे मंडळाचं पद घेतल्यावर गणपती मंडळाचं नाव मोठं झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला गणपतीचं नाव मोठं नाही करायचं आहे, कारण का गणपतीच आहे म्हणून आपण चालू आहे. बरोबर. बाकी त्यामागचा हेतूच तो होता की बाबा गणपती मंडळाचा आपण अध्यक्ष झालो आहे, तर मग ते चांगलं मंडळाचं नाव कुठेही म्हणजे कुठेही त्याला गालबोट न लागता चांगल्या रीतीने आपलं पार पाडायचं होतं उत्सव. बरोबर. खूप मोठी गोष्ट आहे दादा की अँड यू हॅव बिकेम द इन्स्पिरेशन फॉर द यंग जनरेशन. आता मी नाही बोलत आहे, लोक बोलत आहे. कमेंट सेक्शन तुम्ही बघू शकता की आपली जी रील पडली आहे तर लोक किती भावूक झालेत, किती उत्साह म्हणजे लोकांमध्ये आहे की बाबा पॉडकास्ट कधी यावा, श्रीनाथ पराडकर दादा, श्रीनाथ पराडकर, फायनली इट्स हिअर. आता दादा मला बोला की महागणपती इज अ हिस्टॉरिक मंडळ, म्हणजे महागणपतीची हिस्ट्री काय आहे? म्हणजे थोडक्यात, आता महागणपतीची हिस्ट्री खूप म्हणजे 2 दिवस जातील एवढी मोठी हिस्ट्री, बट थोडक्यात आपल्याला जर ऑडियन्सला सांगायचं आहे की महागणपतीची हिस्ट्री काय आहे, तर आम्हाला थोडक्यात हिस्ट्री सांगा महागणपतीची. कसं आहे, आपलं उत्सव मंडळाची स्थापना 1956 साली झाली. तर त्याच्या अगोदर आपला जो विभाग आहे काळाचौक विभाग, तर तो आपण वर्गणी चिंतामणीला द्यायचो. म्हणजे चिंचपोकीचा चिंतामणी आहे, त्याला 106 वर्ष पूर्ण झाली, तर त्याला आपण वर्गणी, आपल्या विभागातली सगळी लोक वर्गणी चिंतामणीला द्यायची. तर मग असं तेव्हाच्या काळी म्हणजे माझे आजोबा सांगतात, जे जुने जाणते लोक आहेत सध्या आमच्या इकडे विभागातले, ते सांगतात की बाबा तेव्हा आपल्या विभागातल्या लोकांना असं वाटलं की बाबा आपली मूर्ती आपल्या विभागात असावी. त्यामुळे तेव्हाच्या लोकांनी तो इनिशिएटिव्ह घेतला की बाबा आपण आपल्या मंडळाची स्थापना आपण करू शकतो. मग ते मनात ठेवून त्या लोकांनी तेव्हा 1956 साली आपल्या गणपती मंडळाची स्थापना केली. व तसं काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकीचा गणपती ह्या म्हणून तो आपण सुरू केला 1956 साली. अच्छा. महागणपती हा नाव कसा पडला मंडळाचा? महागणपती नाव पडण्यामागचं म्हणजे आपल्या विभागातले एक आहेत बाळा सुर्वे. तर ते आधी कसं होतं, आधी कोणता बॅनर किंवा असं काहीच नाही लागायचं. तर मग विभागातले जेवढे बोर्ड आहेत, म्हणजे जे असतात बोर्ड, त्याच्यावर आपण लिहितो, त्यांनी लोकांना समजतं, त्याच्यावर ते लिहायचे नेहमी काळाचौकीचा गणपती, काळाचौकीचा गणपती. तर मग त्यांच्याच डोक्यात आलं की बाबा काळाचौकीचा गणपतीला थोडा महागणपती लिहू. मग ते त्यांनी काळाचौकीचा महागणपतीवर लिहून मग ते प्रथा पडली आपल्याला की बाबा गणपती कोणता, तर काळाचौकीचा महागणपती. त्याच्यामुळे आपलं ते नावारूपाला आलं की काळाचौकीचा गणपती नसून काळाचौकीचा महागणपती. हे म्हणजे कोणाला जास्त माहीत नसेल, ते जुने आपले जे लोक आहेत त्यांच्याशी म्हणजे त्यांनी आपल्याला सांगून ते आपण काळाचौकीचा महागणपती नावारूपाला आलं. हे युवा अध्यक्ष हे एक टॅग आहे, एक फॅन्सी टॅग आहे युवा अध्यक्ष, बट एक टॅगच्या म्हणजे बोलतात ना कोलॅबरेटिव्हली रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पण तेवढे वाढतात. कारण बाहेरच्या लोकांना आतली गोष्ट माहिती नसते की किती मेहनत लागते. पूर्ण वर्ष एक मंडळ चालवायला पूर्ण वर्षभर मेहनत घ्यावी लागते. तर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आणि मॅनेजमेंट तुम्ही कसं करता? कसं आहे, मंडळ बोललं तर त्याच्यामागे शिस्त आली, म्हणजे सगळ्या गोष्टींचं म्हणजे पूर्ण मॅनेजमेंट आली. तर त्यासाठी आपल्याकडे पूर्ण कार्यकर्त्यांची पूर्ण फळी आहे. म्हणजे आपण काय करतो की सगळ्या गोष्टींना आपण वेगळ्या वेगळ्या कार्यकर्त्यांना आपण म्हणजे टीम वाईज डिवाइड करतो, टीम वाईज आपण डिवाइड केलेलं आहे सर्वांना. पण हे वर्षभराची प्रोसेस आहे. आता जसं तुम्ही बोलले की बाबा 1 महिनाच आता गणपतीचं आपण करतो, तसं काय नसतं. गणपती मंडळाला पूर्ण वर्षभराची त्यामागे मेहनत असते की बाबा पूर्ण वर्षभराचं म्हणजे आपल्याला फळ 1 महिन्यात म्हणजे गणपतीच्या 10 दिवस आपल्याला ते दिसतं की म्हणजे सगळ्या गोष्टी नीट होतात. कारण का गणपतीचा उत्सव आहे, आपल्याला त्याला चांगल्याच प्रकारे करायचं असतं, म्हणून आपण सगळी मेहनत करतो. तर रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटी असतात. म्हणजे आता कसं आहे की म्हणजे डेकोरेशन झालं, पहिली गोष्ट म्हणजे डेकोरेशनमध्ये कारण का मंडप बांधणं, पाऊस जास्त असतो, मग तो पाऊस आतमध्ये येऊ नये, म्हणजे खूप साऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवायला लागतं. आगमन झालं, पहिलं आता पाठपूजन आपण गणपती मंडळाने आपण 2 वर्ष आली पाठपूजन आपण नॉर्मल पाठपूजन करतो की म्हणजे फक्त पाठ पुजतो आणि तो आपण आपल्या कार्यशाळेत घेऊन जातो. आगमन आपल्याला खूप आपण मोठं करतो, म्हणजे पारंपरिक आगमन आपण त्यात मॅनेजमेंट आली. कारण का काय पोलिसांना पण आपल्याला सपोर्ट करायला लागतो. म्हणजे मी ह्याबद्दल पोलिसांचे खूप आभार मानेल की पोलिसांमुळे
म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत. म्हणजे ॲम्ब्युलन्स जरी आली तरी आपले कार्यकर्ते व पोलीस पूर्ण सपोर्ट करून आपण ते आगमन पार पाडतो आणि चांगलं करतो आगमन झाल्यावर मग आपल्या गणपती 10 दिवस येतात. त्याच्यावर म्हणजे खूप सारे भक्त जे आपल्या गणपतीला बघायला येतात तर त्यांचं लाईन मॅनेजमेंट, त्यांना मग आत्मय झाल्यावर ते दर्शन नीट घेतील, बाहेर येतील, सगळ्या गोष्टी बघायला लागतात. त्यानंतर मग विसर्जनला काय जसं दरवर्षी आपलं चालत आलं तसं आपण विसर्जन आपल्या विभागात मूर्ती पूर्ण फिरवतो आणि नंतर आपण गिरगावकडे प्रस्थान करतो. आता दादा, गेल्या वर्षीचं आगमन आपण पाहिला तर प्रत्येक वर्षी मी पण एक ऑब्झर्वर आहे गणेश उत्सवाचा आणि मी पण फॉलो करत आलो आहे. तर गेल्या वर्षाची जी गर्दी होती ती ऑलमोस्ट डबल होती आगमनाला, आपल्या मंडळाच्या आगमनाला. तर त्यामागचा काय फीडबॅक तुम्हाला भेटली, काय रिझन होते की बाबा गर्दी वाढली? म्हणजे आपल्या आगमनात गर्दी तर असायचीच, बट गर्दी भव्य दिव्य गर्दी वाढली एकदम, म्हणजे बोलतात ना की ऑलमोस्ट डबल द क्राऊड. तर त्यामागचं रिझन काय होतं आणि त्यामागची प्लॅनिंग काय होती की बाबा आपल्या मंडळाला प्रत्येक वर्षी काय ना काहीतरी प्रोग्रेस दिसायला पाहिजे, तर त्यामागची तुमची काय प्लॅनिंग होती? पारंपरिक आगमन म्हणजे आपलं जे पारंपरिक आगमन जे लास्ट वर्षी तुम्ही विचारलं की एवढं चांगलं झालं, तर त्याच्यामागे खूप साऱ्या वर्षांची मेहनत आहे. म्हणजे आपण 2015 पासून आपण पारंपरिक आगमन सोहळा आपण करत आलोय. म्हणजे पारंपरिक हा शब्द तेव्हापासून आपण आणला, कारण का नॉर्मल आगमन तर सगळेच करतात, पण त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा पाहिजे म्हणून आपण पारंपरिक हा शब्द त्याला आपण जोडला. तर लास्ट वर्षीच नाही पण ह्याच्या अगोदर पण आपण दरवर्षी काही ना काहीतरी नवीन गोष्टी आणतो. म्हणजे शिवकालीन खेळ झाले, म्हणजे मर्दानी खेळ झाले, म्हणजे आपल्या आगमनामध्ये तुम्हाला आदिवासी लोक म्हणजे कम्युनिटी लोक येतील, कारण का त्यांच्या आदिवासी पाड्यामध्ये आपण गेलो असू तर त्यांच्याकडे तेवढ्या गोष्टी नसतात, तर त्यांची अशी इच्छा असते की बाबा म्हणजे आम्ही पण येतो आगमनाला, त्यांनाही तुम्ही व्हॅल्यू दिली. हो, तर आदिवासी लोकही आपल्या आगमनात येऊन गेलेत. बाकी वारकरी म्हणजे वारकरी जे वारी निघते तर त्यामध्ये आपल्याकडे दरवर्षी आपल्या आगमनामध्ये आपण दरवर्षी पालखी नाचवतो. म्हणजे पालखी नाचवायला आपल्याकडे खास चिपळूणवरनं लोक येतात, म्हणजे ते लोक नाचवतात, त्यांचं ते ट्रेडिशनल बँड ते तिकडे वाजवतात. व पालखी झाली, आपल्याकडे वारकरी असतील तर वारकरी पण आपले खास पंढरपूरवरनं आपल्याकडे आधी यायचे, ते आता पण दरवर्षी पंढरपूरवरनं वारकरी येतात. मग त्यांचा पण आपण आगमनात त्यांचा समाविष्ट असतो, म्हणजे ते लोक येतात. म्हणजे आपल्या आगमनात वारकरी झाले, अजून मर्दानी खेळ झाले, असे सगळे करून आता लास्ट 2 वर्ष झाली की आपल्या आगमनात माझगाव ताडवाडी म्हणजे ज्या मंडळांनी सगळ्यात पहिले 9 थर लावले तर ते लोक आपल्याकडे भारत माता जंक्शनला येऊन लास्ट 2 वर्ष ते थर लावत आहेत. म्हणजे 4 एक्के बघण्यासाठी आपल्या आगमनात अजून गर्दी होते. म्हणजे गणेश उत्सव देखील त्यात आपण दाखवला आणि दहीहंडी, ज्या दहीहंडीवर एवढे वर्ष निर्बंध होती तर ते दहीहंडी पण आपली चालू आहे चांगल्या प्रकारे, तर ते आपण त्यात माझगाव ताडवाडीच्या स्वरूपात आपल्याकडे ते आगमनाला लोक येतात. मग ते खास बघायला, तो क्षण बघायला पण लोक खूप गर्दी करतात. आणि लास्ट वर्षी आपण मॅनेजमेंट असं बघायला गेलं त्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांचं एक यश आहे, मेहनत आहे की बाबा हे आगमन यशस्वी होत आहे आणि पुढेही होत राहील. बरोबर. आता दादा, युवा पिढी म्हणाल्यावर कसं आहे ना की नवीन नवीन टेक्नॉलॉजी आली आहे आणि नवीन आता युवा पिढी, मी खूप साऱ्या मंडळामध्ये बघितलंय की युवा पिढी आहे तर दे डिमांड फॉर DJ सेटअप्स की बाबा DJ लावू, लाईट लावू, विच इज फाईन. बट तुम्ही युवा पिढी असूनही तुम्ही पारंपरिक आगमनवर आहात आतापर्यंत आणि पुढेही राहणार, तर त्यामागचं काय रिझन आहे की व्हॉट इज द मेन रिझन की पारंपरिक आगमनच आपल्याला करायचं? युवा पिढी, जसं आता मी पण युवाच आहे तर सगळ्यांनाच वाटतं की बाबा DJ असावा, हे असावं. म्हणजे नॉर्मली आत्ता पण म्हणजे आता ह्या गणेश उत्सव सोडून आपण क्लबमध्ये जरी बघितलं तरी पण आजकाल मराठी गाणी वाजतात, कारण का सगळ्यांनाच काहीतरी नवीन हवं असतं. तर आता जसं आपण आपली गणेश उत्सवाची परंपरा आहे ती कुठेच हे नाही झाली पाहिजे, म्हणजे ट्रेडिशनल गोष्टी ट्रेडिशनमध्येच झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे आपण गणेश उत्सवामध्ये पण आपण कोणता DJ किंवा धांगडधिंगा आपण जास्त करत नाही. पारंपरिक वाद्य असो तेच आपण जास्त प्रिफर करतो की बाबा पारंपरिक वाद्य असो, त्याच्यावर लोक नाचतात आणि नाचतीलच पुढे पण. बट त्यामागचं एक रिझन आहे की तुम्ही लेगसी कॅरी फॉरवर्ड करताय पारंपरिक आगमनाची, की तुमच्या मनात विचार, असं कधी मीटिंग होते तुमची की बाबा नाही आपल्याला थोडंसं फंकी काहीतरी DJ वगैरे करायचं आहे, अशी मीटिंग होते तुमची? नाही, मीटिंग होत तर नाही, पण भले मीटिंग झाली तरी आमच्या इकडच्या प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला ही जी आपल्या पारंपरिक उत्सवाचं आहे, कारण का ते DJवर जाऊन म्हणजे तिकडे वेगळी गाणी, आता आजकाल जी गाणी वाजतात ते त्याच्यामुळे आपल्या कोणत्याही उत्सवाला गालबोट नाही लागला पाहिजे. मग त्याच्यामुळे आपण DJकडे न वळता आपलं जे चालू आहे तेच आपण पुढेही चालवत राहू, हीच प्रार्थना. तर दादा, एक म्हणजे ऑब्झर्व आम्ही केलंय की खूप पहिले
म्हणजे आपली मूर्ती जी असायची ती बसलेली मूर्ती असायची आणि एक डिसिजन तुमच्या मंडळामध्ये झालेलं की बाबा बसलेली नाही आपण उभी मूर्ती करू. तर त्यामागची काय प्लॅनिंग होती ना त्यामागचा मेन रिझन काय होता की आपण उभीच मूर्ती करावी? आपली जी मूर्ती म्हणजे ज्या गल्लीतून जाते ना तिकडे पहिला आधी म्हणजे जी घरं आहेत आपली ती घरं आधी नॉर्मल म्हणजे 1+1 नव्हते. आता ती घरं 1+1 आहेत. तर ते पत्रे आधी लहान होते. मग कसे आपले लोक आपल्या खांद्यावर मूर्ती घ्यायचे म्हणजे आपण खांद्यावर उचलून ती मूर्ती आपण आतमध्ये घेऊन जायचो मंडपात. बसलेली बसलेली मूर्ती आपण खांद्यावर उचलून मंडपात घेऊन जायचो. मग आता कसं ते 1+1 घरं झाल्यामुळे ती खांद्यावर उचलून घेतली तरी कुठे हात लागू शकतो काय लागू शकतं. त्याच्यामुळे आपण तो एक डिसिजन घेतलं की आता मूर्ती आपण उभी करू जेणेकरून मूर्ती म्हणजे एकदम व्यवस्थित आपली आतमध्ये विराजमान होऊ शकते. त्याच्यामुळे आपण तो डिसिजन तसा घेतला आणि मूर्ती आपली उभी झाली. आणि पहिल्या वर्षामध्ये सर्वांना असं रिस्क फॅक्टर नाही वाटलं की बाबा उभी मूर्ती जाणार कशी म्हणजे एवढी परफेक्शन. तर ती पहिलीच मूर्ती विजय सर खातूनी घडवलेली. तर त्या तुम्ही पण तिकडे आगमनाला असणारच बरोबर. तर त्यामागचा एक मेमोरेबल मोमेंट तुम्हाला आठवण आहे की बाबा की सगळे चर्चा करत असते की बाबा मूर्ती जाणार कशी होणार कसं सगळं अचानक उभी मूर्ती आहे. तर त्यामागचा एक आम्हाला एक क्षण सांगा. कसं आहे ना की आपली जी चाळ आहे त्याची मेजरमेंट तर आपण घेतलेलीच म्हणजे त्याच्यामागे आधी म्हणजे मूर्ती घडवायच्या अगोदरच आपण त्याला पूर्ण मेजरमेंट घेऊन व खातू सरांच्या कारखान्यातनं आपल्याकडे 2 लोक आलेली की त्यांनी मूर्तीची मेजरमेंट प्रॉपर घेतली. कारण कसं आहे आगमनाला आणली आणि जर ती आतमध्ये गेली नाही तर तेव्हा आपण काहीच नाही करू शकत. कारण का आधी आपल्या मंडळात असे लोक होती की पत्रे तोडायची. कारण का मूर्ती आतमध्ये गेली काय नडलं की आपण पत्रे तोडायचो आणि मूर्ती आतमध्ये घेऊन जायचो. तर आता कसं 1+1ला आपण काय तोडू पण नाही शकत. त्याच्यामुळे आपण आधी पहिली प्रॉपर मेजरमेंट घेतली चाळींची आणि त्याच हिशोबाने मूर्तिकार होते विजय खातू त्यांनी आपली मूर्ती तशी घडवली आणि ती परफेक्टली आत गेली. त्याच्यामुळे त्यांना मिस्टर परफेक्शनिस्ट बोललं गेलं. तर दादा आपलं मंडळाचं विजन काय आहे म्हणजे फॉर नेक्स्ट 5 years तुमचं विजन काय? आता तुमचं मंडळाचं 70वं वर्ष आहे आणि आफ्टर 5 years इट विल बी 75th year. तर त्यामागचं तुमचं विजन काय की बाबा 5 years डाऊन द लाईन मंडळ कुठे पोचलं पाहिजे? असं आहे मंडळ आता आपलं 70वं वर्ष आहे ह्या वर्षीचं. तर येणाऱ्या 5 वर्षाचं विजन विचारलं तर म्हणजे 75 वर्ष आपलं येणाऱ्या 5 वर्षांनी आहे. तर आपल्या विभागात एक शाळा आहे जी बंद पडलेली आहे. तर ह्याच्या अगोदर जे आपले कार्यकर्ते पदाधिकारी जे होऊन गेले त्या लोकांनी अभ्यासिका सुरू केली. तर आता पुढे येणाऱ्या 5 वर्षात असं आमचं विजन आहे म्हणजे मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची एक इच्छा आहे की ती शाळेत आपण म्हणजे महागणपतीच्या आशीर्वादाने ती शाळा परत आपण चालू करून म्हणजे आपल्या विभागातले जे लोक आहेत म्हणजे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना आपण मोफत शिक्षण त्यांचा शिक्षणाचा खर्च हे मंडळाच्या मार्फत आपण तो उचलून ती शाळा परत एक चालू करून आपण म्हणजे लोकांना म्हणजे आपल्या ज्या विभागातल्या गरजू विद्यार्थ्यांना आपण तिकडे शिक्षणाचा आपण पर्याय सुरू करू. तर ते आपल्या मंडळाचं एक सामाजिक विजन आहे म्हणजे सामाजिक क्षेत्रात आपण काम करतोय म्हणजे मंडळ चालवायचं तर सामाजिक गोष्टी आपल्याला करणं भागच आहे आणि त्याच्यासाठीच आपण एक म्हणजे समाजाला एक आपण देणं लागतोच की बाबा मंडळाच्या थ्रू आपण सामाजिक गोष्टी केल्याच पाहिजे. म्हणजे आपण नॉर्मल रक्तदान शिबिर बाकीच्या म्हणजे अनाथ आश्रमात जाऊन आपण म्हणजे दान करतो त्या गोष्टी आपण करतोच. तर हे एक मंडळाचं मोठं विजन आहे की आपल्याला ती शाळा परत सुरू करून आपल्या मंडळाच्या मार्फत गरजू विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षण द्यायचं हे आपल्या विचार आहेत. व 75 वर्ष म्हणजे मोठं कसं करावं तर त्याच्यासाठी आपण आतापासूनच तयारी सुरू केलेली आहे. तर म्हणजे आपण मागील 5 वर्षापासून आपण एक अमाऊंट म्हणजे आपण दरवर्षी ठेवत आलो आहे की ती 75 वर्ष निधी हे आपण मागील 5 वर्षापासून आपण ठेवलेली आहे. ती 75 वर्ष आपण ती सगळी निधी एकत्र करून आपण तो उत्सव एकदम दिमागदार करू असं आपल्या एक मंडळातल्या लोकांचा आपण एक म्हणजे विचार आहे आणि आपण ते करूच. बरोबर. तर खूप चांगली प्लॅनिंग आहे की तुम्ही एक सर्टन अमाऊंट ऑफ सेव्हिंग्स म्हणजे तुम्ही करतायत आणि गेल्या 5 वर्षापासून तुम्ही करतायत. तर मला एक हे सांगा की ॲज अ मेंबर तुम्ही पर्सनली पण तुमचे जे कमिटी आहे ते पण पैसे टाकतात की ॲज अ सेव्हिंग ओव्हरऑल मंडळची सेव्हिंग तुम्ही सेव्ह करतायत? नाही ना आपण पर्सनली आपण कोणते पैसे कोणाकडनं आपण त्यांना म्हणजे फोर्स नाही करत आहे म्हणजे पैसा आपण तुम्ही हे द्या ते द्या असं आपण काहीच नाही करत. आपण जे मंडळ दरवर्षी आपण म्हणजे थोडं आपण जो प्रॉफिट किंवा आपण जो बनवतो आपण जे बॅलन्स शीट आपली असते त्यामधला थोडा अमाऊंट आपण ते 75 निधी त्या हिशोबाने आपण तो बाजूला करून आपण ते बाजूला ठेवतोय म्हणजे आपण कोणाकडनं पर्सनली पैसे घेत नाही ह्या गोष्टी. बरोबर. एक चांगलं वाटेल की तुम्ही आता 2 वर्ष झाली अध्यक्षपदी आहात तुम्ही. तर हीच आशा राहील की तुम्ही आदल्या 5 वर्षी पण तुम्हीच अध्यक्षपदी राहावं आणि एक मंडळाचं जे पण तुम्ही विजन सांगितलं आता
की शाळा तुम्हाला चालू करायची ते बंद पडलेली आहे, तर एक खूप चांगला आणि काइंड विजन आहे. तर आय विश आणि ऑडियन्सला पण मी बोलेल की लेट्स कमेंट, लेट्स सपोर्ट काळा चौकीचा महागणपती इज दिस विजन टू, म्हणजे बोलतात ना शाळा चालू करायचं विजन आहे, तर त्यांना सपोर्ट करा, कमेंट करा. दादा एक बोलतात ना की देर इज अ डिफरन्स बिटवीन ओल्ड गणेशोत्सव आणि आजचा गणेशोत्सव. तर तुमचं मत काय आहे यावर, की प्रिव्हियस गणेशोत्सव कसं होतं आणि आजचा गणेशोत्सव काय होतो, मेजर डिफरन्स काय आहे? मेजर डिफरन्स म्हणजे आजच्या गणेशोत्सवाचा मेजर रोल हा सोशल मीडियाच प्ले करते. म्हणजे आज जो पॉडकास्टला मी स्वतः आलोय, जो आपण पॉडकास्ट चालू आहे, हे काय अगोदरच्या गणेशोत्सवातला म्हणजे होणं पॉसिबलच नव्हतं. ते आत्ता व्हायला लागले, कारण की कसं सोशल मीडियावर लोक आकर्षित होतात, बघतायत. म्हणजे आजकाल लहान लहान मुलं पण इंस्टाग्राम वापरतायत, फेसबुक बघतायत, यूट्यूब बघतायत. तर त्याच्यामुळे उत्सवाची म्हणजे प्रसिद्धी खूप वाढलेली आहे. तर माझी सर्व म्हणजे माझ्या उत्सव मंडळाचं पण ते ध्येय आहे की बाबा की म्हणजे ही जी प्रसिद्धी होते ही कुठेतरी चांगल्या ठिकाणची म्हणजे चांगल्या गोष्टीचीच प्रसिद्धी व्हावी. म्हणजे जो अगोदरचा जो गणेश उत्सव होता म्हणजे आपल्याच मंडळाचा आपण बोलू, कारण का आपल्या मंडळामध्ये आधी छलचित्र, आपल्या मंडळात आपण हेच छलचित्रावर आपलं सगळं डेकोरेशन छलचित्रच असायचं. म्हणजे तेव्हा ज्या वर्षी कोणती घटना घडली की तो एक पॉईंट घेऊन आपल्या इथे आपण छलचित्र सादर करायचो. तर तेव्हा कसं लोकांना टाईम होता, लोक यायची, छलचित्र 1-2-5 मिनटं बसायची, म्हणजे बघायची छलचित्र आणि मग निघून जायची. पण आत्ताच्या युगामध्ये एवढं जग फास्ट झालेलं आहे की छलचित्र बघायला कोणाला टाईम नाही. आणि आता छलचित्र आपण ते मागील 15-20 वर्षाली आपण छलचित्र बंद करून टाकले. मग आता कसं लोक येतात, फक्त गणपती बघतात आणि निघून जातात. मग छलचित्र जे अगोदर चालू होतं ते आत्ता जरी करायला सुरू केलं तरी ते पॉसिबल होणार नाही. त्यामुळे नवीन उत्सव आणि जुन्या उत्सवामधला हाच एक फरक आहे की आत्ता सगळं फास्ट झालेलं आहे. म्हणजे जो जुना गणेश उत्सव होता त्याच्यामध्ये आणि या नवीन गणेश उत्सवामध्ये आत्ता जो चालू आहे त्याच्यात खूप फरक आहे. कारण की कसं आधी म्हणजे व्हॉट्सअप नव्हतं, इन्स्टा नव्हतं, फेसबुक नव्हतं, आता सगळं आहे. आता कसं आपण घर बसल्या बसल्या आपण मोबाईल चालतो, त्याच्यामध्ये गोष्टी म्हणजे ज्या कोणती रील आली, कोणती व्हिडिओ आली, तर ते आपण लगेच आपल्याला समजतं की इथे हे चालू आहे, इथे ते चालू आहे. अगोदर हे पॉसिबल नव्हतं. अगोदर फक्त न्यूजपेपर आपण बघायचो, म्हणजे सकाळी न्यूजपेपर आला की त्यामध्ये कटआउट आपण ते त्याच्यावरनं आपल्याला समजायचं. आता तसं काहीच होत नाही. आता कसं फक्त रील, फेसबुक, इन्स्टा, त्याच्यावर पूर्ण जगाच्या पाठीवर काही झालं तरी आपण त्या गोष्टीमध्ये आपल्याला समजून जाणार. बरोबर. आणि एक म्हणजे माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की आता माझे मित्र आहेत ना, तर पहिल्याच्या काळी काय व्हायचं की मी ऐकलेलं आहे सगळं की बाबा पहिले जर कॅनडा, लंडन, अमेरिका ह्या जगभरात म्हणजे लोक जायची काम करायला दुबई वगैरेला, तर त्यांना ऍक्सेसिबल नव्हतं, एवढं ऍक्सेसिबल नव्हतं सर्वांना. बट आता कसं आहे की आता लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क कुठे पण असो, महाराष्ट्राचा गणपती, महागणपती असो, तो फेमस होतो आणि ते जगभरात कुठेही बसून पाहू शकतात. तर हे एक्सपिरियन्स तुमच्या म्हणजे एरियात किंवा तुमच्या मंडळात होतो ना. आता कसं आहे की म्हणजे फास्टच दुनियाच एवढी फास्ट झाली आहे की बाबा कुठेही बसून काही बघू शकतो आपण. म्हणजे आता गुगलवर पण सगळ्या गोष्टी समजतात. तसंच आपल्या मंडळात पण असे खूप साऱ्या गोष्टी होत राहतात. बरोबर. तर दादा जसं आपण आता युवा पिढी आहे आपल्या मंडळात, तर तुम्ही 3 टिप्स द्या जेणेकरून की आता सोसायटीचे मंडळ आहेत आणि लहान मंडळच आहेत, तर त्यांना हेल्प होईल की काय हे 3 टिप्स तुम्ही केलात ना तर तुमचा मंडळ म्हणजे एक लेवलला पोहोचू शकतो. तर ते 3 टिप्स तुम्ही काय देणार? आता 3 टिप बोलायला झालं तर पहिलं म्हणजे काय की उत्सव जो आपण करतोय त्याचं एक विजन पाहिजे की बाबा पुढे आपल्याला काय करायचं आहे. मग त्याच्यावर आपण वर्कआउट केलं पाहिजे, तर जेणेकरून तो उत्सव आपण यशस्वीरित्या आपण तो साजरा करू. फंडिंग, दुसरी गोष्ट बोलायला झालं तर फंडिंग. कारण का उत्सव जर चालवायचा आहे तर त्याला एक मेन गोष्ट जी लागते ती फंडिंगची लागते. मग ती कुठून येईल, कशी येईल, ह्याच्यावर मंडळांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि तिसरी म्हणजे की आपण लहान आहे किंवा आपण असे छोटे आहेत असा विचार न करता आपण जे काय आहे त्याच्यात आपण एकदम समाविष्ट राहून किंवा आपण त्याच्यात तो काय समजेल पाय जमिनीवर ठेवून असं आपण एका बिल्डिंगचा उत्सव साजरा करतोय, तर आपण लगेच मोठी उडी न मारता, कारण का जे आता ज्यांना आपण बोलतो की जे मोठी मंडळ आहेत ते पण छोट्यापासूनच वर गेलेले आहे, तर मग हळूहळू जेव्हा प्रोग्रेस होते तर ती मोठी प्रोग्रेस असते. ह्याचा विचार सर्वांनी करून तशा रीतीने काम करावं. आणि दादा गेल्या वर्षी आपल्या गणपतीला जो शेला जो प्रकार मस्त घडलेला, तर त्या शेल्याबद्दल तुम्ही काय बोलणार? कसं वाटलं होतं शेला आणि लोकांची काय फीडबॅक होती? कारण आम्हाला पर्सनली खूप आवडलेला शेला. नाही, तर शेल्याबद्दल बोलायला झालं तर म्हणजे एवढ्या वर्ष आपली उभी मूर्ती आहे, तर पहिल्यांदाच मागच्या वर्षीचा शेला असा म्हणजे
अधांतरी होता, म्हणजे तो उडत होता. तर त्याच्या मागची एक स्टोरी मी सांगू इच्छितो की एक मुलगी होती, म्हणजे प्रियांशी कलाकृती त्यांचं आहे. तर ते आलेले आपल्या मंडळात. तर मग त्यांनी असं सांगितलं की आमची इच्छा आहे की तो महागणपेशेला आम्ही द्यावा. तर मग ते मूर्तिकारांशी सगळं म्हणजे बोलणं करून आपण त्यांचा संपर्क मूर्तिकाराशी करून दिला आणि तो शेला प्रियांची कलाकृतीने आपल्याला तो दिलेला आहे. आणि खूप चांगला वाटला. नाही नाही, सुंदर सुंदर शेला होता. तर दादा, आता कुठलाही मंडळ असो दॅट वर्क ऑन फंड्स, व्हॉट इज युअर 4 मेन सोर्सेस ऑफ फंड्स? तुमचा मंडळात फंड्स, कारण कसं आहे की त्या पट्ट्यात म्हणजे इफ यू काउंट फ्रॉम मुंबईच्या राजा गणेश गल्ली टू काळा चौकी 40 पेक्षा जास्त मंडळ आहेत. तर एक खूप डिफिकल्ट सिच्युएशन होते की फंड्स गोळा कसा करायचा, रेव्हेन्यू सोर्सेस काय, तर तुमचे मंडळाचे रेव्हेन्यू सोर्सेस काय? नाही म्हणजे मंडळात, आपल्या मंडळात तरी प्रायमरी सोर्स हा वर्गणी. म्हणजे वर्गणी जास्त आपण कोणाकडनं हे नसतं की म्हणजे तुम्ही 1000 द्या 2000 द्या. म्हणजे 11 रुपयापासून आपल्या मंडळात वर्गणी आपण लोकांची घेतो. तर ती वर्गणी झाली. काय काय म्हणजे विभागातले रहिवासी सोडून जे म्हणजे महागणपती प्रेमी आहेत ते लोक आपल्याला देणगी स्वरूपात देतात, मग देणगी देतात. मग ते एक देणगी झालं. तिसरं मेन म्हणजे मंडळ चालण्यामागचं ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे विशिष्ट ब्रँड आहेत आपल्याकडे जे दरवर्षी म्हणजे रिलेशन आपल्यावर त्यांचं चांगलं आहे की ते आपल्याला ॲड देतात. मग ते ॲडचा जो फंडिंग तिकडनं येते. आणि चौथं म्हणजे आपण जे उत्सव काळात जे आपण म्हणजे पास विकतो की ज्यांना लवकर दर्शन करायचं असतं, त्याच्या मागचा हेतू एवढंच आहे की बाबा जी लाईन लागते आपल्या महागणपतीला ती तुम्ही लाईन न लावता तुम्ही डायरेक्ट गणपती दर्शन घेऊ शकता. तोच एक हेतू आहे. आणि त्या पासचा आपण एक चौथा मुद्दा तो फंडिंगचा, तो पासच्या थ्रू येतो. म्हणजे आता जसं फंडिंगचं मी सांगितलं की बाबा गेट पास पण त्यातला एक भाग आहे. पण हे पण मी सांगू इच्छितो की आपलं मंडळ गेट पासचे जे काही म्हणजे त्यातले जे पैसे येतात, आपण कोणाला सक्ती तर करत नाही की गेट पास घ्या नका घेऊ. पण जो गेट पासचा पैसा जो येतो तो आपण कोणत्यातरी का सोशल कामाला आपण यूज करतो. म्हणजे असे खूप सारे जे मंडळ कामं करतात त्यामध्ये गेट पासचा पैसा आपण त्याच्यात ऍड करतो किंवा त्याच्यात आपण वापरतो. तो हम पहुंच गए हैं पॉडकास्ट के सबसे इंटरेस्टिंग राउंड पे, जो कि है रैपिड फायर राउंड. अभी बहुत मजा आने वाला है, देखते हैं श्रीनाथ दादा के साथ बात करके. तो श्रीनाथ दादा, दिस इज द रॅपिड फायर राउंड. मंडळ, मी मूर्तिकारांचे नावं घेणार आणि तुम्हाला सिलेक्ट करायचंय. 2 ऑप्शन देणार, तुम्हाला एक सिलेक्ट करायचंय. अशी 10 मूर्तिकारांची नावं आहे. तर यू हॅव टू सिलेक्ट ओनली वन अँड शेवटवाला तो विनर होणार, वट एव्हर कम्स लास्ट. तर लेट्स स्टार्ट. अरुण दत्ते और अनिकेत शेवाले. अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाले और सिद्धेश मिसाळ. अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाले और निखिल खातू. अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाले और बागवे बंधू. अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाले और आकाश तिरमल. अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळे प्रशांत देसाई. अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळे कृणाल पाटील. कृणाल पाटील. कृणाल पाटील रेश्मा खातू. कृणाल पाटील. कृणाल पाटील सिद्धेश दिघोळे. सिद्धेश दिघोळे. आपली मूर्ती घडवत आहे सिद्धेश दिघोळे. तर सिद्धेश दादा इज द विनर फॉर दिस रैपिड फायर राउंड. कॉन्ग्रेचुलेशन सिद्धेश दादा, बहुत जल्दी मिलते हैं वर्कशॉप पे. अभी हम पहुंच गए हैं 1 वर्ड फॉर. ये भी काफी इंटरेस्टिंग राउंड है. श्रीनाथ दादा, आपको मैं एक वर्ड बोलूंगा, एक मंडल का नाम लूंगा, आपको उसके लिए एक वर्ड बोलना है. ठीक है? आर यू रेडी? आर यू एक्साइटेड? 1 वर्ड फॉर गणेश गल्ली. गणेश गल्लीला बोलायला एक शब्द पुरेसा नाही. एपिक आहेत आणि एव्हरग्रीन. चिंतामणी. मॅनेजमेंट. परेलचा राजा. शिस्तबद्ध मंडळ. तेजूगया. पर्यावरण पूरक मूर्ती. अभुदयनगरचा राजा. रथाधीश. मुंबईचा महाराजा. टॉलेस्ट मूर्ती. मुंबईचा पेशवा. पेपरची मूर्ती. साकीनाक्याचा महाराजा. सोशल वर्क. तारदेवचा राजा. क्रिएटिव्ह. बालगणेशा बल्लारेश्वर. एका इमारतीतील मोठा उत्सव. लास्ट बट नॉट द लिस्ट, लालबागचा राजा. हृदय. सगळ्यांचं हृदय. लालबागचा हृदय राजा. सर्वांचं हृदय. So that was the interesting round and it is the end of the podcast and end of the episode. मैं आशा करता हूँ कि आप सभी को ये एपिसोड बहुत पसंद आया होगा और थँक यू श्रीनाथ दादा, तुम्ही आल्याबद्दल आणि एवढं काही इन्साइट्स तुम्ही शेअर केल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय गणेश, जय महागणपती. जय महागणपती. तर दादा, थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि तुम्हाला पॉडकास्टवर येऊन कसं वाटलं? नाही, मला ही संधी दिली त्याबद्दल तुझा आभारी आहे मी.
अरे यू डिझर्व इट. यू आर द युवा अध्यक्ष. अँड लोकांचं प्रेम आणि जे एक रील व्हायरल गेली आहे आपली, लोकांचं प्रेम नी तुम्ही इकडे आलेत. की बाप्पाची पण कृपा होती आणि लोकांची पण कृपा होती. तर एक फीडबॅक द्या की कसं वाटलं तुम्हाला पॉडकास्टवर येऊन. नाही, पॉडकास्टवर येऊन चांगलाच वाटलं. आणि युवा अध्यक्ष म्हणजे असं देवाचा आशीर्वादच लागतो याच्यासाठी. कारण का आपण तर फक्त म्हणजे ते बोलतात असं की बाबा आपण जन्माला आलो की सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. तर काय माहिती माझ्या नशिबात असेल की बाबा आपण अध्यक्षपद भूषवू. तर ते ठीक आहे. म्हणजे आपण जीवन का सिर्फ किरदार निभा रहे, बाकी तो सब ऊपरवाला लिखता है. तर ठीक आहे. म्हणजे मी माझ्या आयुष्यात पुढे जाईन आणि मंडळाचं नाव पण मोठं करेल. धन्यवाद. एवढं मला तुम्ही बोलवलं या पॉडकास्ट, त्याबद्दल तुझे मी खूप आभारी आहे. आणि दादा तुमच्यासाठी एक स्मॉल हॅम्पर आहे. आमचं एक ब्रँड आहे त्रियो प्रसादम. तर त्यांच्यातर्फे एक छोटासा हॅम्पर तुम्हाला भेट दिला जाईल. तर तुम्ही ते स्वीकार करून घ्या. मॉनिक हैम्पर. तो ये है त्रियो प्रसादम का हैम्पर. त्रियो प्रसादम पे काफ़ी ऑर्गेनिक प्रोडक्ट्स, काफ़ी रिलीजियस प्रोडक्ट्स आपको मिल जाएंगे. मैं वेबसाइट की लिंक यहाँ पे डिस्क्रिप्शन में भी दे दूंगा और वीडियो में भी दे दूंगा. आप सभी को यहाँ से शॉपिंग करने में काफ़ी डिस्काउंट भी मिलेंगे और अच्छे अच्छे प्रोडक्ट्स भी मिलेंगे. तो दादा दिस इज फॉर यू. गणपती बाप्पा.